श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3। जे देहचे आपण पे मानिती आणि विषयांते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणिक काही। हे यज्ञोपकरण सकळ नेन तसा ते वरळ हंबती। अहम बुद्धी केवळ भोगू पाहती। इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके। ते पापिये पातके सेविती जाण। संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे। मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदी पुरुषी। पुंडलीक वरदे हर विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। आपल्या सर्वांच्या हृदय मंचकावर आसनस्थ असणाऱ्या गुरुमौलींच्या चरणी कोटी कोटी वंदन करून, तसेच उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराजांच्या चरणी हे कोटी कोटी वंदन करते। पूर्वजन्मीची पुण्याई भेटली मोक्षदाती आई, आणि त्याच माऊलींच्या संतसंगासाठी आज आपण उपस्थित आहोत। त्या सर्व गुरुबंधू भगिनींना श्री गुरुदेव। आता मागच्या रविवारी ज्यावेळेला आपण संतसंगाला गेलो होतो, जे गेले असतील त्यांना नक्कीच माहिती आहे की माऊलीने अमूल्य असं मार्गदर्शन केलं। ते कोणतं? तर निष्काम वृत्तीनं ज्यावेळेला आपण साधना करू, भक्ती करू, तर ते कसं होणार आहे? आपल्याला मोक्षाचा वाटेकर करणार आहे। म्हणजे आपण मोक्षप्राप्तीसाठी जी वाटचाल आहे ती आपली वाटचाल होणार आहे। मग आपण आजच्या अध्यायामध्ये काय बघतो आहे? तर जसं साधना करतो त्याच प्रमाणे आपल्या जीवनात या मनुष्य देह म्हणून जन्म घेतल्यानंतर या मनुष्य देहात यज्ञसुद्धा आवश्यक असतो। तेव्हा यज्ञ म्हणजे काय, तो कसा करता येतो आणि त्याचे आपल्या जीवनात फायदे काय, याविषयी आज आपण ऐकणार आहोत। तर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना अन्नापासून प्राणीमात्राची निर्मिती होते। परंतु अन्न कसं तयार होतं? तर अन्न हे पावसापासून आणि जमिनीत धान्य पेरल्यानंतरच त्याची उत्पत्ती होते, निर्मिती होत असते। आता बघा, आपल्या देशामध्ये मोठमोठे उद्योगपती आहेत। मला वाटते टाटा बिर्ला असतील, ते अंबानी आहेत, असे जे मोठमोठी मंडळी आहेत जगाच्या यादीमध्ये, त्यांचे अगदी श्रीमंत माणसं म्हणून आहेत, त्यांच्या मोठमोठे कारखाने आहेत, फॅक्टरी आहेत। पण यांच्या
फॅक्टरीमध्ये कारखान्यामध्ये कुणाच्याही मला काय वाटत नाही धान्य पिकते. भारत कृषीप्रधान देश आहे, त्यामुळं या शेतामध्येच त्या अन्नाची निर्मिती होत असते. आता हे शेतामध्ये धान्याची निर्मिती होते, मग ते धान्य पिकण्यासाठी काय लागतं? पाऊस लागतो. मग आता ह्या पावसाची निर्मिती कोण करतं? तर पाऊस हा यज्ञामुळे मिळत असतो. मग आता पाऊस जर यज्ञामुळं पडतो तर यज्ञ कोण निर्माण करतं? तर यज्ञ निर्माण करतं ते म्हणजे वेदरूप आणि शब्दब्रह्म. म्हणजे ह्याचं एक मूळचं जे कारण आहे, मूळचं कारण कोण आहे? तो परमात्मा आहे. परमात्म्यापासूनच हा यज्ञ निर्माण होत असतो. म्हणून जग हे ब्रह्माधीन आहे. म्हणजे परमात्मा कसा आहे? हा सर्वस्वी सृष्टीचा करता करविता तो परमेश्वर, तोच परमात्मा आहे. आता अज्ञानी जे जीव असतात, अज्ञानी जीव आहेत, सामान्य व्यक्ती आहेत, हे काय करतात? तर ह्या अष्टधा प्रकृतीपासून जो आपला नरदेह मिळालेला आहे, हा नरदेह म्हणजेच मी आहे म्हणतात. त्यांना काय वाटतं की मी जो घर घेतले, बंगला घेतली, शेतीवाडी घेतली, ही मी घेतली, म्हणजे ह्या शरीरानं घेतले. त्यामुळे ते काय करतात? फक्त खाणे पिणे झोपणे आणि भोगणे, याशिवाय त्यांना काहीही माहीत नसतं. या सुखाच्या पलीकडे त्यांना काहीही माहीत नसल्यामुळंच या यज्ञाची आहुती घेणारी असं एक या जगात तत्व आहे, हे त्यांना कळतच नाही. आणि त्यामुळे काय होतं? तर त्यांचा अहंकार निघून जात नाही. आणि त्यामुळे काय करतात? ते जे आपल्याला आवडतं ते खात असतात. परंतु अन्नापासून यज्ञसिद्धी जातो, परमेश्वर संतुष्ट होतो. असं जे अन्न आहे, हे अन्न सामान्य नाही आहे, तर ते अन्न म्हणजेच काय आहे? ते एक जगण्याचं साधन आहे. पण ही सामान्य माणसं, अज्ञानी लोक काय करतात बरं? ही फक्त खायसाठी जगलेले असतात. आणि साधू संत कसे असतात? तर ते जगण्यासाठी खात असतात. हा आपल्या आणि सामान्य माणसातला आणि साधू संतांच्या मधला फरक असतो. म्हणूनच बघा, आपण बऱ्याच ठिकाणी तीर्थयात्रेला जातो, त्या ठिकाणी अन्नदान असतं. लांबच्या गावाला जायलाच नको का? तर आई बाप असता घरी कशाला जाऊ पंढरपुरी? आपलं जे संस्थांचं प्रसादालय आहे, या प्रसादालयामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला योग येतो. बऱ्याच वेळेला पहिल्या पंक्तीला आपण बसतो, त्यावेळेला आपण एक पंक्तीचा श्लोक म्हणतो. पंक्तीचा श्लोक फक्त आपण इथं म्हणतो. तो कोणता म्हणतो? तर वदनी कमल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घ्या फुकाचे, सहज हवन होते नाम घ्या फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि असं हे अन्न पूर्ण ब्रह्म असणारं म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करतो? असा हा पंक्तीचा श्लोक घेतो. पण पंक्तीचा श्लोक घेतो, जो प्रसाद खातो. बऱ्याच लोकांनी या ठिकाणी अन्नदान केलेलं असतं. अन्नदानसुद्धा बघा एक यज्ञच आहे. आपल्यातली पण गुरुबंधू गुरुभगिनी काय करतात? बरेच जण असं अन्नदान करत असतात. पण मला असं वाटतं की प्रत्येकानं वर्षातनं एकदा तरी अन्नदान करावं. कसं आहे? हे अन्नदान आपण सत्पात्री करतोय, सद्गुरूंच्या दारात करतोय, म्हणजे साक्षात परमेश्वराच्या साक्षीने इथं आपण अन्नदान करत असतोय. आता हे अन्नदान जे केलं, हे फक्त आपले नातेवाईक खातात का? नाही. गुरुबंधू गुरुभगिनीच खातात का? नाही. पण अहो, येणारे जाणारे हौशे नवशे गौशे सगळेच या ठिकाणी आलेले असतात आणि ते महाप्रसाद घेऊन जातात. पण जर एक मिनिट, हे अन्नदान आपण करायचं आहे, आपण सुचवलं, फार चांगलं केलेलं आहे. वर्षातून एकदा खरंच अन्नदान करा आपण. मग काही जणांना शंका असतं की माझ्याकडे पैसे नाहीत ना, मी एवढं 10,000 रुपये कुठून आणणार? तुम्ही फक्त संकल्प करा, सिद्धीला नेणारा तो समर्थ आहे. आपण लग्नपत्रिकेमध्ये म्हणतो कार्य करणार श्री समर्थ आहे, मग घाबरता कशाला? टेन्शन कशाला घेता? तसं गुरूंवर जर पूर्ण विश्वास आहे तर वर्षातून एकदा संकल्प करा की मी जिवंत असेपर्यंत दरवर्षी एकदा तरी नाणी क्षेत्री मी अन्नदान करेन. आणि बघा, अनुभव घेऊन बघा की तो तुमचा संकल्प पूर्ण होतो की नाही. पण हे अन्नदान सत्पात्री होण्यासाठी काय काय खबरदारी घेतली पाहिजे? आपण काय करतो की हे अन्नदान पैसे भरतो. पैसे भरल्यानंतर काही जण नाही आपण ते पैसे भरले वसूल केलेच पाहिजेत. मनात भाव का असतो? पैसे भरलेले आहेत ते वसूल केले पाहिजेत. 1-2 गाड्या गावाकडचे नातेवाईक पै पाहुणे घेऊन येतो. अन्नदानाचा उद्देश आहे की या क्षेत्री येणारा कोणी असू दे, गोरगरीब असू दे, तो तुमच्या नात्यागोत्याचा नसू दे, तरीसुद्धा त्याच्या मुखामध्ये अन्न गेलं पाहिजे. आणि हे माझ्या कष्टाचं अन्न गेलं पाहिजे, ते पण स्वामींच्या दारामध्ये, स्वामींच्या आश्रमामध्ये माझ्याकडून हे कार्य झालं पाहिजे, असा भाव ठेवा. दुसरी गोष्ट, मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पाहिजे, मग ते सत्पात्री नाही होत. गुरु देतील ती तारीख, कारण मी देणारा कोण? मी कोण पैसे भरणारा अन्नदानासाठी?
त्यांनी ती ताकद दिली, त्यांनी ती मला बुद्धी दिली, त्यांनी माझ्यामध्ये ती क्षमता निर्माण केली आणि त्यामुळं माझ्याकडून कदाचित ते घडलं असेल आणि माझ्याकडून अन्नदानाचं जे योगदान आहे त्या सेवेमध्ये मी सहभागी झाला असेल. त्यामुळे मला वाढदिवसाच्याच दिवशी पाहिजे नाही, मग ते सत्पत्री होत नाही. लक्षात घ्या, मी म्हणतोय त्याच तारखेला मला मिळालं पाहिजे ना, तर मी करणार नाही. मग आपण कशासाठी करतो हे सगळं? आपल्याला अन्नदान जर करायचं आहे, अन्नदानामुळे असंख्य जीव, किडामुंगीपासून असंख्य जीवांच्या मुखामध्ये ते अन्न जातं. मग ते अन्न जर असंख्य लोकांच्या, आपल्याला आश्चर्य वाटेल की आम्ही इथे येतो आश्रमामध्ये, पण इथलं पाणीसुद्धा नाही पित. मी येताना बाटली घेऊन येतो घराकडून. का? तर इथल्या पाण्यावर सुद्धा माझा अधिकार नाही, तो भक्तगणांचा अधिकार आहे. इथे येणारा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. त्या प्रसादातला एकही अन्नाचा कण आम्ही खात नाही, कारण मी एवढं जरी जेवलो तरी एवढं अन्न कमी होईल का? ते एवढं अन्न दुसऱ्याला मिळालं पाहिजे. जो भुकेलेला आहे त्याला ते मिळालं पाहिजे, कारण ते अन्नदान केलं आहे कोणी? माझ्या भक्तांनी केलं आहे. केलं आहे माझ्यासाठी, पण मी माझ्यासाठी खाल्लं तर माझ्यामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक आहे. प्राणी नेहमी स्वतःसाठी जेवतो ना, माणूस जो जेवतो तो दुसऱ्यासाठी जेवतो. तर माझ्यामध्ये मग त्याच्यामध्ये फरक काय राहिला? तसं मी एक दिवशी अन्नदान केलेलं आहे किंवा अखंडित अन्नदान केलेलं आहे, त्या मी पुरेपूर ते पैसे वसूल करणार. काही जण असे येतात, भेटतात, ते सत्पात्री होत नाही. काही जणांची अपेक्षा असते, मी अन्नदान केलं, माझा फोटो काढून दिला पाहिजे, मी अन्नदान केलं त्या दिवशी स्वामीच असले पाहिजे, स्वामींच्या समोरच झालं पाहिजे, स्वामींना समजलंच पाहिजे मी अन्नदान केलं आहे. ते अन्नदान कधीच सत्पात्री होत नाही. सत्पात्री होण्यासाठी आपली भावना पाहिजे की मी करणारा कोणी नाही आहे, माझ्या गुरुनी ती शक्ती दिली, माझ्या गुरुनी ती क्षमता दिली. आम्ही जसं नेहमी लक्षात ठेवतो की हे जे कार्य अनेक वेळा आमचं कौतुक तुम्ही करत असता किंवा तुम्हाला प्रबोधनकारांच्या, प्रवचनकारांच्या माध्यमातून त्यांना ते उदाहरणं देण्यासाठी ते देत असतात. उदाहरण की आपण गाई वाटतो, शेळ्या वाटतो, मशीन वाटतो, घरघंट्या वाटतो, शिलाई मशीन वाटतो, किंवा मुलांना कॅम्प्युटर देतो, प्रिंटर देतो, किंवा मरणोत्तर देहदान करतो किंवा रक्तदान करतो. असे असंख्य, किंवा प्रसंग येईल तिथे धावून आपण गेलं पाहिजे म्हणून ॲम्ब्युलन्स असतील, हॉस्पिटल असेल, शाळेतल्या मुलांना शिक्षणाची सोय असेल, असे अनेक प्रकारचे वृक्षारोपण असेल, अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असतो. माझं कामच आहे दिशा देणं, माझं कामच आहे ते दिशा देणं आणि त्या दिशेनं तुम्हाला साधकांना घेऊन जाणं. कारण तुमच्या हातून कर्म चांगलं झालं पाहिजे, म्हणून ते कर्म चांगलं होण्यासाठी मी श्रेय नाही घेतलं पाहिजे ना त्याचं. याकरता कुठलंही वाटप करताना, उद्घाटन करताना मी नाही करत कधी उद्घाटन. का? माझी ती क्षमताच नाही आहे. ती क्षमता माझ्या गुरूंची आहे. गुरूने आशीर्वाद दिला नसता तर एवढं 25 वर्षामध्ये हे उभंच राहिलं नसतं. पैसा असतो तिथं हे उभं राहतं असं नाही. बघा, मनाला विचारा, का कितीतरी धनिक लोक आहेत, पण जे धनिक लोक करू शकत नाहीत ते एखादा सामान्य माणूस करतो, किंवा माझ्यासारखा एक सामान्य साधक एवढं विश्व निर्माण करू शकतो. ही कुणाचं काम आहे? माझं नाही आहे, ती गुरूंची कृपा आहे. असंख्य महाराज आहेत, आमच्यापेक्षा वयस्करही आहेत, काही गुरुपरंपरेतून सुद्धा त्यांना वारसा आलेला आहे, किंवा गुरुपरंपरेतून प्रॉपर्टी आलेल्या आहेत, मठांच्या मोठमोठ्या प्रॉपर्टी आहेत, प्रचंड श्रीमंत देवस्थान आहेत, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये की ह्या समाजाला हे दिलं पाहिजे, समाजाला ते दिलं पाहिजे, आणि दिलं पाहिजे पण फुकट दिलं पाहिजे, अशी भावना येण्यासाठी सुद्धा गुरूंची प्रेरणा लागते. आपल्याकडे जे दिलं जातं त्याच्यात कुठल्याही प्रकारे कधीच काही त्याचं मूल्य घेतलं जात नाही किंवा शुल्क आकारलं जात नाही. का आकारलं जात नाही? करणारा मी कोण आहे? प्रेरणा देणाराही गुरु आहे, करून घेणारा पण गुरु आहे. हे कसं चालवायचं गुरूंनी ठरवलं आहे, मी फक्त निमित्त आहे. अर्जुनानं आता इथं काय समजून घेतलं पाहिजे? मी फक्त निमित्त आहे आणि मला निमित्त करून भगवान कृष्णाला हे सगळं घडवायचं आहे. अशा प्रकारची भूमिका अर्जुनानं घेतली पाहिजे, जी आम्ही भूमिका घेतो नेहमी, की इथे जे जे काय घडतं आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून समाजासाठी घडतं, ते करणारा मी कोणी नाही. तो एक दिवशी अन्नदाता झाला पाहिजे, ही बुद्धीसुद्धा बाप्पानीच दिली त्याला, आणि त्याला क्षमता पण बाप्पानीच दिलेली आहे. त्याच्या हात बळकट बाप्पानीच केलेत, म्हणून त्याला वाटतं की ह्या क्षेत्री
आपल्याला अन्नदान करायचं आहे. मग जर आम्ही अशा प्रकारचा विचार करत असू तर तुम्ही साधक आहात, मुलं आहात, आईचं काम आहे, वडिलांचं काम आहे, मुलांची चूक होत असेल तर त्यांना समजून सांगणं हे काम आहे. या भूमिकेतून मी सांगू इच्छितो की आपल्याला जे अन्नदान करायचं ते सत्पात्री व्हायला पाहिजे असेल तर इकडे तिकडे कुणालाच न सांगता वर्षातून एकदा संकल्प करायचा की मला काही लोकांच्या मुखात का जाईना पण अन्नदान करायचं म्हणजे करायचं. फक्त संकल्प करा. मग ते कसं होणार स्वामी, माझी ऐपत नाही आहे, मी संकल्प करेन खरा पण तो सिद्धीला कसा जाणार. जर गुरूंवर विश्वास असला तर गुरु अशी परिस्थिती निर्माण करणार आणि तुमच्यासमोर त्या विषयाची पूर्तता करणार. पण अशी वेळ आली, अशी परिस्थिती निर्माण झाली की एक दिवशी अन्नदानाचे तुम्ही पैसे भरू शकता, त्यावेळी गुरु दुसरी पण परिस्थिती उभी करून ठेवतात. म्हणजे काय तर दुसरी गोष्ट करावी असं तुमच्या मनात त्यावेळी येतं. त्यावेळी आपला बॅलन्स जाता कामा नये की आता माझ्या हातात पैसे आलेले आहेत मग मी ह्याचा फ्रीज घेतला तर. संकल्प काय केला होता. गुरु कसोटी घेत असतात, गुरु परीक्षा घेत असतात. आता इथं एवढं सगळं वैभव श्रीक्षेत्र येत असतं, वेगळ्या पीठांवर येत असतं, त्यावेळी गुरु माझी पण परीक्षा घेत असतात की ह्यातलं घरी न्यायची काय बुद्धी होते का बघत असतात. ती दुर्बुद्धी त्यांच्या कृपेनं कधी येत नाही म्हणून हे वैभव वाढलं आहे. ज्या दिवशी ती दुर्बुद्धी मलाही येईल त्या दिवशी ह्या क्षेत्रांचा विकास बंद होईल. वेगवेगळ्या गोष्टी असतात की मोह समोर उभा राहतो, अरे दिलं आहे तर मला, मग मला दिलं आहे तर मी घरी घेऊन गेलो तर काय होतं, अशी भावना मनात येऊ शकते. अशी कसोटी गुरु घेऊ शकतात किंवा घेत असतात. पण जर निष्काम वृत्तीनं आपण काम केलं तर कधीच वाटत नाही की ही गोष्ट जी आलेली आहे ती माझ्यासाठी नाही, तिकडे आलेली आहे, ती गजानन महाराजांसाठी आलेली आहे. याला म्हणतात निष्काम कर्म. तसं तुम्हाला सत्पात्री दान करायचं असेल संकल्प करा आणि मला वर्षातून एकदा तरी स्वामी अशी ताकद द्या की मी श्रीक्षेत्र नाणीज या ठिकाणी येऊन अन्नदान करेन किंवा मी स्वामी अखंडित अन्नदान करेन. काही असे सुद्धा याच्या म्हणजे साधक आहेत, एकदा अखंडित अन्नदान म्हणजे एकदा एक दिवशी अन्नदान झालं, मग त्याने संकल्प केला की पुढच्या वर्षामध्ये पूर्णपणे मी ह्याचे पैसे भरेन थोडे थोडे दर महिन्याला आणि अखंडित अन्नदाता होईल. मग तो अखंडित अन्नदाता झाला, परत संकल्प करतो परत मला स्वामी अखंडित अन्नदाता व्हायचं आहे. वाईट गोष्ट नाही आहे. उलट तुम्ही काय करताय, तुमच्या बँकेमध्ये भक्तीच्या बँकेमध्ये पुण्य जमा करताय. काही तर अशा अन्नदाते इथे आहेत की 5-5, 6-6 अखंडित अन्नदाते आहेत. म्हणजे तोच माणूस 5 ते 6 वेळा अखंडित अन्नदाता झालेला आहे. म्हणजे त्याचं पहिले पैसे भरलेले आहेत, त्याचं अन्नदान चालू आहे, दुसऱ्या वेळी परत भरतो, परत चालू आहे, तिसऱ्या वेळीच परत भरतो. एका माणसाला मी विचारलं की तू असं का करतो, 2-3 वेळा असं का भरलं. असू दे ना, डिपॉझिट जादा असलेलं वाईट काय, तेवढं तुमच्या कृपेचं व्याज जादा मिळतं म्हणाला. बरं मी भरणारा कोण, भरून तुम्हीच घेताय, भरून तुम्हीच घेताय. फक्त आपण प्रयत्न करायचा. हा मला गुरुमाऊली अनुभव आहे की माझ्याकडे अखंडित दानाचा मी ज्यावेळी दुसऱ्या वेळी संकल्प केला त्यावेळी अक्षरशः कर्जात होतो आणि संकल्प करून मोकळा झालो. अखंडित अन्नदाता तर गुरुजींनी विधी झाल्यानंतर गुरुजींनी सांगितलं की तुम्हाला अखंडित अन्नदान करायचं असेल तर तुम्ही संकल्प करा की मला परत अखंडित अन्नदान करायचं. संकल्प केला आणि डोळ्यासमोर काजवे चमकले. गुरुंना मी शब्द देतो आहे, आज माझी कंडिशन काय आहे, मी हे जे आज अन्नदान करतो ते 1 वर्षापूर्वी भरलेले पैसे आहेत आणि माझा नंबर लागला आहे, त्यावेळी परिस्थिती होती, पण आज मी संकल्प केला पूर्ण कसा होणार. आणि आश्चर्य असं की ती पूर्तता तुम्ही केलीत. हे सगळं तुम्हीच करून घेता आणि त्यामुळे माझा दृढ विश्वास असल्यामुळे मी परत करतो. मला अशीच ताकद द्या, अशीच ताकद द्या, मी परत करेन. कारण ज्या वेळेला तुम्ही माझ्याकडून करून घेता ते मला सशक्त ठेवता, मला निरोगी ठेवता, माझ्या खर्चांवर बंधनं येतात आणि बाकीच्या वायफळ गोष्टी करण्यापेक्षा अनेक किडा मुंगीपासून अनेकांच्या मुखामध्ये माझ्याकडचं हे अन्नदान होत असतं, त्यांच्या मुखात अन्न जातं. माझ्यासारखा किती भाग्यवान आहे. मग अशा वेळेला मला अनंत जन्म घ्यावे लागले आणि अनंत वेळा अखंडित अन्नदान करायची जर संधी दिलीत तर ती परत द्या. तेव्हा आपल्याला सुद्धा असाच संकल्प करायचा आहे. कारण यज्ञातून काय होतं असते की आपली
इन्व्हेस्टमेंटच आहे. आपलं पुण्य जे आहे ते साठवणूकच होत जाते. म्हणून ही अशा प्रकारचा जरूर संकल्प करा. कुठल्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवू नका की ती पूर्णत्वाला कशी जाईल. ती गुरु बरोबर पूर्ण करून घे ना. फक्त पुढची पथ्य पाळा. मला अमुकच तारीख मिळाली पाहिजे, माझ्या एवढेच लोक तिथे जेवले पाहिजे, माझा फोटोच काढून घेतला पाहिजे, माझा विधी त्या गुरुजींनी बरोबरच केला नाही. आपण गुरु माऊलीला अर्पण केलं आहे. पुढे जे सगळे प्रकार आहेत, फोटो काढणे, यज्ञाला बसवणे, विधी करून घेणे, हे तुमच्या मनाच्या समजुतीसाठी आहे. ज्या दिवशी तुम्ही तो निधी भरलात त्या दिवशी तो संस्थेमध्ये जमा झाला आणि तिथून तुमचं पुण्य जे आहे ते काउंट व्हायला सुरुवात झाली. कधी कधी आपल्याला तारीख असते त्याचं पत्र उशिरा मिळतं. कधी कधी आपण जाणूनबुजून मला पत्र मिळालंच नाही म्हणून सांगतो आणि विधीची तारीख चुकवतो आणि मध्येच येतो. आपला विधी जो आहे हा विधी ज्या दिवशी तुमचे पैसे आले त्या दिवसापासूनच तो सुरू झालेला असं समजायचं. आणि मला हेच झालं पाहिजे, माझं तेच झालं पाहिजे, मला बरोबरच विधी केला नाही हे मनातून काढून टाकलं आणि मी करणारा कोणीतरी आहे हे मनातून काढलं तर सत्पात्री दान आपल्याकडून होऊ शकतो. तेव्हा भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितले की अर्जुना, की हे निष्काम वृत्ती वाढण्यासाठी तुला वेगवेगळ्या प्रकारच्या याज्ञिक कर्मामध्ये पण सहभागी झालं पाहिजे. आपल्याला सुद्धा हा बोध करण्यापाठीचा उद्देश असा आहे की आपलं मन तसं तयार झालं पाहिजे ना. आपल्याला शेतामध्ये उत्पन्न भरपूर यायला पाहिजे. तसं शेत म्हणजे रान तसं तयार करून घेतलं पाहिजे. रान जोपर्यंत तसं तयार होत नाही तोपर्यंत त्या रानामध्ये म्हणजे शेतामध्ये पाहिजे तेवढं उत्पन्न येणार नाही आणि पाहिजे तसं येणार नाही. यासाठी भगवान कृष्णाने इथे अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं आहे की तुझ्यामध्ये निष्काम वृत्ती, सात्विक आणि निष्काम वृत्ती तयार होण्यासाठी यज्ञ यागादी जी कर्म आहेत वेदांनी सांगितले ती त्याच्यासाठी सांगितलेली आहेत. आपण पुढे जाऊया. मंगलताईंना ऐकूया आपण. आता ह्या अन्नदानच्या यज्ञाबरोबरच जे सद्गुरू असतात, जे साधू संत आहेत, गुरुदेव आहेत, खरोखर परमेश्वरा समान आहेत, ते काय करतात तर नवविधा भक्तीत म्हणजेच तो यज्ञ आहे. नवविधा भक्ती ही 9 प्रकारची भक्ती आहे आणि ह्या 9 प्रकारच्या भक्तीद्वारे आपल्याकडून यज्ञ करून घेत असतात. आता हे अगोदर साधू संत काय करतात बघा. ज्यावेळेला साधू संत म्हणजे परमेश्वराशी, ह्या भगवंताशी इतके निमग्न असतात की ते भगवंतमय झालेले असतात. त्यामुळं पाण्याचा घोट जरी घ्यायचा असेल आणि एखादा अन्नाचा घास जरी खायचा असेल तर ते अगोदर परमेश्वराला अर्पण करतात. आता परमेश्वराला अर्पण करतात म्हणजे काय तर त्या परमेश्वराचं स्मरण करतात आणि मग आपण घेत असतात. त्याचबरोबर आपल्याला जो भक्तिमार्ग शिकवला जातो म्हणजेच 9 विधा भक्तीतून यज्ञ जे करून घेतात माऊली आपल्याकडून ते 9 प्रकारच्या घेत असतात. पण ह्या 9 प्रकारच्या भक्तीबरोबरच ज्यावेळेला अज्ञानी जीव असतात, हे अज्ञानी जीव कसे करतात, त्यांना काही समजत नसतं, समजत सगळं असतं, आपल्याला जे पाहिजे ते करून खात असतात. पण आध्यात्मिकदृष्ट्या अज्ञानी असणारा माणूस काय करतो, जे आपल्याला आवडतं तेवढंच करून खातो. त्यामुळे तो इकडं तिकडं काही बघत नाही. देवाला अर्पण केलं पाहिजे, परमेश्वराचं नाव घेतलं पाहिजे, परमेश्वराला नैवेद्य दाखवला पाहिजे. शेवटी बघा नैवेद्य आपण देवाला दाखवतो, देवाला नैवेद्य दाखवतो. तो परमेश्वर, तो सद्गुरू म्हणजेच ते सद्गुरू काय असतात फक्त वासाचे धनी असतात आणि आम्ही गुरु घासाचे असतो. तर असा हा परमेश्वर फक्त वासाचा आणि आम्ही गुरु घासाचे आहे तेवढंसुद्धा आम्ही करत नाही आहे. आणि जे सामान्य माणसं आहेत ज्यांनी अध्यात्म कधी बघितलं नाही म्हणजे त्यांच्या नशिबाचंच नाही म्हणा, तर अशी लोकं तरी काय करतात तर अशा लोकांना म्हणावं तरी काय तर तुकाराम महाराज काय म्हणतात, टिचभर पोटासाठी तुका म्हणे पडली तुटी. आता हे सामान्य माणसं आहेत, यांना काही माहिती नाही आहे. तर हे फक्त जेवणच जेवतात का तर हे जेवणच जेवतात असं नाही, पण हे आयुष्यात बरंच काय काय खात असतात. आता बरंच काय काय खातात सांगा तर भांडताना दातवट खातात, दुसऱ्याच्या शिव्या खातात, बायकोचं बोलणं खातात, त्याचबरोबर लिहिताना ओळ खातात, तुरुंगाची हवा खातात. एवढ्यावर थांबत नाहीत, नको तिथं उभारून आपटीसुद्धा खातात. अशी ही सामान्य माणसं आहेत. पण ही सामान्य माणसं काय करतात परमेश्वराचं नाव घ्यायला बघत नाहीत, आपलं तेच खरं करत असतात. आणि असंही सामान्य माणसानं मग काय होतं, एका नैसर्गिक अशा आपत्तींना नैसर्गिक म्हणजे दुष्काळ असेल, महापूर असेल, वादळ असेल, अशा संकटांना तोंड द्यावं लागतं. तर त्यासाठी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, ह्या माणसांचा जन्म कसा असतो तर आकाशामध्ये अकाली जे ढग येतात त्याप्रमाणे ह्या माणसांचं जीवन असतं. तसं जीवन आपल्याला नको आहे. आपल्याला माऊलींच्या सहवासातही जीवन घालवायचं आहे. म्हणजेच माऊली आपल्याला जो ह्या जीवनात यज्ञ करायला सांगतात, ह्या यज्ञाच्या मार्गानं आपल्याला जायचं आहे. आता ह्या यज्ञाच्या मार्गानं ज्यावेळेला आपण जात असतो त्यावेळेला आपण काय करतो सांगा, बऱ्याच वेळेला जो यज्ञ करत असतो ह्या यज्ञामध्ये आपण सामील होत असताना सुद्धा
जी भक्ती करत असतो ह्या भक्तीला सुद्धा एक आपण अध्यात्माची जोड देतो, अगदी मनापासून करतो. बरेच जण आम्ही पण भक्ती करत असतो, यज्ञ करतो, भक्तिरूपी यज्ञ. उदाहरणच द्यायचं झालं तर माऊली सांगतात म्हणण्यापेक्षा आपल्यालाही आतापर्यंत ते पटलेलं आहे, कारण आपण आता त्या टप्प्याच्या पुढे गेलेलो आहे. संत संघाला माऊली सांगतात न चुकता या, पण ज्यावेळेला आपण संघाला जातो त्यावेळेला बरेच जणांचं कसं असतं, आठवड्याचा संत संघ आहे, शरीराने तिथं गेलेला असतो, आठवड्याचा एक दिवसाची सुट्टी असते, घरात नातू वगैरे आलेले असतात किंवा मुलं बाळ जी असतील ते, तर त्यांच्यासाठी त्यांना वाटत असतं ना आठवड्याची सुट्टी एक नाश्ता काहीतरी वेगळा असावा. आणि म्हणून आम्ही तिथं शरीराने बसलेलो असतो, मन सगळं आमचं घरी असतं. का तर मुलं उठली असतील का, त्यांचा नाश्ता तयार झाले असेल का. त्याला ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, माझेनी अनुसंधान विन स्नान संध्या जप होम ध्यान ते सर्वही अधर्म जाण मज ते भजन नव्हे. म्हणजे माऊलींना काय सांगायचं आहे, हा जो यज्ञ करतोय हा यज्ञ कसा आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे आणि जो भक्तियोग आहे. अशा पद्धतीनं माऊलींच्या ज्यावेळेला आपण सहवासात जाऊ त्यावेळेला माऊली आपल्याला हे ज्ञान देत असतात, हे यज्ञ करायला लावत असतात, आपल्याकडून करून घेत असतात. आता त्यातल्या त्यात कर्मयोग म्हणजेच आपल्याकडे आपण बघतो की सामाजिक उपक्रम राबवले जातात. ज्ञानयोग म्हटलं तरी जी शिबिरं 6 महिन्याची भरवलेली असतात, 6 महिन्याची शिबिरं आहेत, त्याचबरोबर 6 महिन्यांच्या ह्या शिबिराबरोबरच मला वाटतं जे प्रबोधनकारांची परीक्षा असतात ही परीक्षा घेतली जाते. आता भक्तियोग काय असतो तर वर्षाचे माऊलींचे असतील किंवा दादांचे असतील, म्हणजे कानिपनाथ महाराजांचे जे प्रवचन दर्शन सोहळे आहेत हे प्रवचन दर्शन सोहळे आहेत. त्याचबरोबर युवा मंचासाठी सुद्धा शिबिर आहे. म्हणजे आता हे 6 महिन्याचं शिबिर धरा, वर्षाचे प्रवचन दर्शन सोहळे धरा. त्याचबरोबर माऊली सांगतात आठवड्याच्या संत संघाला या, पण मला असं वाटतं की वर्षाचा जो दादांचा असू दे, म्हणजे कानिपनाथ महाराजांचा असू दे, माऊलींचा असू दे, जो प्रवचन दर्शन सोहळा आहे तो वर्षाचा झाला. म्हणजे आम्ही घरातलं जे झाडलोट असतं, मोठी मोठी जी जाडी जळमाटी काढतो, हांतरून पांघरून धुतो, ते वर्षातून 2 वेळा धुतो. म्हणजे युवा मंचाचे शिबिर आहे आणि माऊलींचा प्रवचन दर्शन सोहळा. पण माऊली काय सांगतात, एवढ्यावर थांबू नका. 6-6 महिन्याला जर तुमच्या मनावर जळमटी आली तर तुमच्या हातून भक्ती आपोआपच कमी होणार आहे. म्हणजे तुमच्या हातून हे भक्तिरूपी जो यज्ञ आहे हा यज्ञ कुठंतरी थांबेल. मग त्याच्यासाठी काय करा, आठवड्याला काय करा, ही जी मनाची दारं खिडक्या आहेत, ज्या जळमाटी येणार आहेत ह्या सगळ्या जाळी जळमाटी काढून टाका आणि मन असं स्वच्छ पवित्र सुंदर ठेवा. म्हणजेच काय करा तर ह्या मनाला जो व्यायाम द्यायचा आहे, मनाला जे स्वच्छ सुंदर बनवायचं आहे, यासाठी काय करायचं आहे, या आपल्या ज्या भक्तिरूपी जी बँक आहे या बँकेमध्ये आपण एक ठेव ठेवायची आहे. पण ती ठेव कशी ठेवायची आहे, आपण तर सगळे सभासद आहोतच, पण त्या बँकेचे संस्थापक आहेत, त्या संस्थापकाच्या साक्षीनं आपण ती ठेव ठेवायची आहे. तर ते आपण अभंगातूनच बघूया. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. संपायची नाही ही हरिनामाची ठेव, संपायची नाही ही हरिनामाची ठेव. चोरणार नाही ही हरिनामाची ठेव, चोरणार नाही ही हरिनामाची ठेव. भक्तीचे व्याज देईल हरी देईल आज तुम्हा, भक्तीचे व्याज देईल हरी देईल आज तुम्हा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या बँकेमध्ये
नाही इन्कम टॅक्सची भीती. जो नामाचा लखपती, नाही इन्कम टॅक्सची भीती. मॅनेजर कारकून पहारेदार शिपाई सुद्धा नसताना. मॅनेजर कारकून पहारेदार शिपाई सुद्धा नसताना. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. नामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. तेव्हा ही हरिनामाची जमा आपल्या नक्की उपयोगी येईल. परंतु यासाठी जे गुरूंनी सांगितलेलं आहे, भगवान कृष्ण सांगतात, हे अर्जुना मी जे सांगतोय त्याप्रमाणे जर तू कर्म केलंस, यज्ञ यागादी कर्म करून आपण काय केलं पाहिजे, आपलं मन सात्विक बनवलं पाहिजे, मन तयार केलं पाहिजे. थोडक्यात हे जे शरीररूपी जी जमीन आहे ही तयार करण्यासाठी अंतःकरण रूपी मशागत व्यवस्थित होण्यासाठी ही यज्ञ यागादी कर्म आवश्यक आहेत. ती जो माणूस करतो त्याच्याकडून निष्काम कर्म निश्चित घडतं. अशा प्रकारे अर्जुनाला मार्गदर्शन केलेलं आहे. आपला वेळ संपल्यामुळे आपल्याला थांबावं लागतं. परत भेटूया आपण पुढच्या रविवारी. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.